करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 15वा आत्मदशक समास 7वा अधोर्ध निरूपण नाम श्रीराम समर्थ. नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाचं केवळ. अचंचली जे चंचळ सूक्ष्म रूपे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात होताच बघा प्रत्यक्षपणे आपला देह आळसामध्ये झोपेमध्ये आहे अजून. समर्थ म्हणाले पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. का प्रत्यक्षपणे 2 वेळा जय दाखवला. आपण अनेकांच्या घोषणा बघा प्रत्येक वेळेला लोकांच्या मदतीसाठी लोकांच्या हाकेवर आपण धावून जायचो. तिथे आपल्याला काहीतरी मिळेल यासाठी आपण तिथे घोषणा देत होतो. परंतु घोषणा देत असताना जय हा शेवटी असायचा. परंतु समर्थांनी जय हा प्रथमतः आपल्याला दर्शवलेला आहे, दाखवलेला आहे आणि एकदा नाही तर 2 वेळा दाखवलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. मग 2 वेळा का दाखवला तर एक म्हणजे अंतरीचा अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे आपला जय. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो रघुवीर समर्थ कार्याला सद्गुरू साक्षात आहे. मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहे. कारण प्रत्येकाचं मत आपण जाणून घेतलं, प्रत्येकाचं मत आपण ऐकलं, पण ऐकून आपलं काही भलं नाही झालं. आपण प्रत्येकाला वेळ द्यायचो, प्रत्येकाची आपण वेळ घ्यायचो, परंतु आपली वेळच फुकट द्यायचं. गेलेला पैसा येईल हो, पण गेलेली वेळ परत येणार नाही. प्रत्येकाच्या कथा कहाण्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत, अजूनपर्यंत ऐकतोय, पण त्यातून आपल्याला काहीच साध्य झालेलं नाही आहे. पण सद्गुरू वचन प्रत्यक्षात या बोधातून दास कसा घडला जाईल हे प्रत्यक्षात आपल्याला समर्थांनी दाखवलेलं आहे. म्हणून दशक 15वा आत्मदशक आणि त्यातला समास 7वा अधोर्ध निरूपण नाम. बघा हळूहळू आपण दशक 15वा आणि समास 7व्यापर्यंत आलेलो आहोत. का दाखवलेलं आहे अधोर्ध निरूपण नाम? अधोर्ध म्हणजे काय? मनुष्य प्रत्यक्षपणे जीवन जगतोय कसं आणि ज्याप्रमाणे आपण विचार करतो. अधोर्ध हा शब्द म्हणजे मनुष्याच्या जीवनातला प्रसंग, मनुष्याचं जीवन जगण्याचं एक रहस्य. आता आपण जर विचार केला, प्रत्येकाचं मत आपण जाणून सुद्धा घेतलं, प्रत्येकाचे विचार सुद्धा आपण जाणून घेतले, पण कधीतरी आपण आपल्या जीवनाचा विचार केला का हो? आपल्या देहासाठी आपण वेळ काढलेला आहे का हे प्रथम आपण स्वतःला विचारायचं. म्हणून समर्थांनी उत्तम प्रकारे आपल्याला हे जे विचार आपल्याला या दासबोधातून दिलेले आहेत ते विचार नुसतं वाचून उपयोगाचं नाही आहे, तर ते आचरणात आणणं गरजेचं आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाचं केवळ.
अचंचली जे चंचळ सूक्ष्म रूपे. समर्थ म्हणाले नाना विकाराचे मूळ. समर्थ म्हणाले की अनेक विकार आपल्याला पाहायला मिळतात, परंतु मूळ माया फक्त एकच. निश्चल अशा परब्रह्माच्या ठिकाणी ती चंचल पण अतिसूक्ष्मपणाने असते की नाही. आता विचार करा, आपण एखादी गोष्ट एखाद्याला सांगत असताना आपण विचार करून सांगत नाही. आपण सहजतेने बोलून जातो, परंतु आपल्याला माहीत असतं की आपण बोललेलो आहोत ते चुकीचं आहे. परंतु समोरची जी व्यक्ती आहे तिला कुठे माहिती आहे की आपण सांगितलेली गोष्ट खोटी आहे म्हणून. जेव्हा त्याच्या निदर्शनास किंवा तिच्या निदर्शनास येतं तेव्हा ती व्यक्ती आपल्याला बोलायला येत असते. मग या विकाराचं मूळ आणि ते मूळ मायाचं केवळ आपण चंचल आपला देह आहे, आपलं मन चंचल आहे. या चंचल मनाला प्रत्यक्षपणे स्थिरावर आणण्यासाठी आपण का प्रार्थनेने सुरुवात केली, का ब्रह्मा विष्णू महेश बघा प्रत्यक्षपणे यांचं स्मरण केलं. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा जो सद्गुरू साक्षात आहे त्या परब्रह्माचं प्रत्यक्षपणे दर्शन होत नाही तोपर्यंत समर्थ म्हणाले मूळ माया आणि असणारं मन जो चंचल आहे तो स्थिर होणार नाही. या सूक्ष्म रूपातून आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायचं आहे. आपल्याला डोळ्याने दिसत असतं, कानाने आपण ऐकतो, तोंडाने आपण बोलत असतो, परंतु जे डोळ्यांनी दिसतं ते बघा आपल्याला उत्तम प्रकारे जी नजर प्राप्त झालेली आहे, आपला पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो उत्तमाचा असणं गरजेचं आहे. काही अशा गोष्टी असतात, काही अशा वस्तू असतात, काही असे बघा प्रत्यक्षपणे पदार्थ असतात ते आपल्याला डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही. काही जीवजंतू असे असतात की प्रत्यक्षपणे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मग त्यांना चालवणारं कोण आहे? विचार कर. समर्थ म्हणाले मूळ माया जाणीवेची, मुळीच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची येणेची न्याये. जाणीव म्हणजे मूळ माया. आता ब्रह्माच्या ठिकाणी जो मूळ संकल्प उठला तीच मूळ माया आणि तिला षडगुणेश्वरी संपन्न असं म्हटलं. आता मूळ संकल्प तो हरिसंकल्प. आपण अनेक प्रकारचे संकल्प केले, परंतु संकल्प करत असताना आपला संकल्प फक्त सकाळपर्यंत, संध्याकाळच्या वेळेला जो संकल्प केला होता तो आपण विसरून जायचो. मग संकल्प हा संकल्पाप्रमाणे नव्हताच, फक्त कागदोपत्री, कागदावर फक्त आपण काय केलं होतं, नियोजन केलं होतं ज्या प्रकारे आपल्याला करायचं होतं, परंतु त्याप्रमाणे आपण केलंच नाही. म्हणून समर्थ म्हणाले मूळ माया जाणीवीची. जे मूळ आहे ते मूळ आपण तिथे मानलंच नाही आहे. मुळीच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची येणेची न्याय. प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परी ते अवघे जगज्योती, मूळ त्यासी. समर्थ म्हणाले प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एकच आहे. आता बघा, प्रकृती आणि पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर इत्यादी नावांनी तिला ओळखतात, पण ती जगज्योती म्हणजे मूळ जाणीवच. आपला हा नरदेह ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर जन्म घेताच बघा प्रत्यक्षपणे भगवंत आपली सेवा करू लागला. ज्यावेळी आपण आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेपासून शेवटचा दिवस आपला असेपर्यंत तो आपली सेवा करीत आहे. का भाग द्यावा लागला? तो आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, परंतु आपल्याला चालवणारा तोच आहे. जिथे आपल्याला बघा पोचायचं तिथे आपल्याला नक्कीच पोहोचवतो, जिथे आपल्याला चालायचं तिथे बरोबर आपल्याला चालवतो. ज्याच्या दृष्टी खालून गेले
ऐसे काहीच नाही उरले. आपण ज्या ज्या वेळेला चांगली कामं केली ती सुद्धा प्रत्यक्ष म्हणे परमेश्वराच्या आशीर्वादानेच. काही एखादं वाईट घडलं तर ती चूक ही आपली आहे, ते आपले कर्म आहेत. आपल्या कर्मामुळे आपण वाईट वागलेलो आहोत. परमेश्वर आपल्याला बघा कधीही वाईट करण्याचं बघा प्रत्यक्षपणे सांगत नाही, परंतु आपला देह ज्याप्रमाणे वाईट करत असतो त्याप्रमाणे त्याला वाईट फळं भोगावी लागतात. कारण का, जसे आपण कर्म करू तसं आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. आपण ज्याप्रमाणे आपण अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून झाल्यानंतर आपण परीक्षेला सामोरं गेलेलं आहोत, किंवा एखादी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलेला आहे, परंतु त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असताना आपण बघा सकाळ संध्याकाळ मेहनत करायचो आणि त्या स्पर्धेमध्ये आपण यशस्वी झालो. तसंच परीक्षेमध्ये सुद्धा आपण यशस्वी झालो, चांगल्या मार्काने पास झालो. तर विचार करा, वाहवा कोणाची होईल हो? ज्याचा नंबर आलेला आहे, जिचा नंबर आलेला आहे त्याचीच वाहवा होणार की नाही? नक्कीच. बक्षीस कोणाला मिळणार? ज्याचा पहिला नंबर आलेला आहे त्यांनाच. परंतु आपण विचार केला पाहिजे, ज्या परमेश्वराने प्रत्यक्ष या देहाकडून करून घेतलेलं आहे त्याला प्रथमतः नमस्कार करणं गरजेचं आहे. कारण कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. कार्य करविता तो आहे, सकळ करणे जगदीशाचे. म्हणून समर्थ म्हणाले, प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती, परी ते अवघी जगज्योती मूळ त्यासी. संकल्पाचे जे चलन तेची वायोचे लक्षण, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. समर्थ म्हणाले, संकल्पाचे जे चलन, संकल्पाचे जे चलन तेच वायूचं लक्षण आहे. वायू आणि त्रिगुण आणि पंचमहाभूते. विचार करा, पंचमहाभूतं आपल्याला प्रत्यक्षपणे दाखवलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. बरोबर. मग त्याचप्रमाणे त्रिगुण पण सांगितले, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता ही 3 गुण आणि पंचमहाभूते मिळून प्रत्यक्षात अष्टदा प्रकृती हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे. ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले, संकल्पाचे जे चलन तेची वायूचे लक्षण, आणि वायू आणि त्रिगुण चालवणारा प्रत्यक्षपणे भगवंत आहे. परंतु विचार जर आपण केला तर हनुमंत वायूचा प्रसिद्ध. आपल्याला हवा वारा लागतोच की नाही? नक्कीच. श्वास घेण्यासाठी प्रत्यक्षपणे आपल्याला हवेची गरज आहे. मग त्याचप्रमाणे पंचभूते दाखवलेली आहेत ना. पाहता कोणी एक वेल, त्याच्यामुळे असती खोळ, पत्रे पुष्पे फळे केवळ, मुळाच पासी. समर्थ म्हणाले, एखादा वेल पाहिला, वेल, तर त्याच्या ज्या मुळ्या असतात त्या खोल गेलेल्या असतात. त्या मुळ्यांच्या मुळेच वेलाला पानं फुलं फळे लागलेली आपल्याला पाहायला मिळत असतात. आता विचार करा, एखादा झाड असेल, छोटंसं झाड असतं आणि त्या झाडाला इतके बघा फळं लागलेली असतात ना. आता एखादं बघा आंब्याचं झाड घेऊन, अहो एवढंच झाड असतं, कलम असतो बघा, आपल्यापेक्षा लहान असतो, पण त्याला इतकी फळं लागलेली असतात ना, विचार पण आपण करू शकत नाही की एवढी फळं या झाडाला आली तरी कशी काय. आपण दररोज काय करायचो? पाणी घालायचो, रक्षण करायचो बघा प्रत्यक्षपणे. परंतु ज्या वेळेला आपले कष्ट मेहनत बघा फळाला आली, ज्यावेळी आपण उत्तमाची कर्म केली, त्याचप्रमाणे आपल्याला उत्तमाचं फळ सुद्धा प्राप्त झालं.
मग बघा प्रत्यक्षपणे त्या झाडाची उंचीसुद्धा कमी होती, तरी आपल्याला फळं पाहायला मिळाली. आंबे ज्याप्रमाणे कच्चे होते, आपण वाट पाहिली परिपक्व होईपर्यंत. कोणी आजूबाजूला येतोय की नाही हे आपण पाहायचो, कारण झाडावरचा एकही आंबा कमी होता कामा नये. बरोबर आहे. जो मिळणारा आनंद आहे ना, तो गगनात मावेनासा झाला. कारण का, एवढं सारं फळ आपल्याला प्राप्त झालेलं आहे. येऊन आपण परमेश्वराचरणी ठेवतो, हे परमेश्वरा, तुझ्याच कृपादृष्टीने या झाडाला बघा उत्तमाचं फळ प्राप्त झालं. आपण केलेली सेवा, आपण केलेली मेहनत, आपल्याला त्यामुळे मिळालेलं फळ. परंतु विचार जर केला, पाहता कोणी एक वेल, आपण छोटंसं रोपटं लावलं होतं, त्या रोपट्याचं प्रत्यक्षपणे झाडामध्ये रूपांतर झालं आणि त्या झाडाला प्रत्यक्षपणे पानं, फुलं, फळं पाहायला मिळाली. पण त्याचं मूळ बघा प्रत्यक्षपणे आपल्याला केव्हाही पाहता आलं नाही. आपण पाणी टाकायचो, झाडावर टाकायचो का? चला, झाडावर जरी टाकलं तरी झाडावरची जी धूळ बघा प्रत्यक्षपणे निघून जायची, परंतु तो झाडावरती असणारा पाणी शेवटी मुळामध्येच जायचं की नाही. मग ते झाडाचं मूळ, त्या झाडामध्ये प्रत्यक्षपणे जाणारं पाणी मूळच शोषून घेत असाय. आणि त्यामुळे त्या मुळेच बघा त्या फांद्यांना उत्तम प्रकारे, पानांना, फुलांना, फळांना बघा प्रत्यक्षपणे सामर्थ्य प्राप्त झाले. याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. इतर त्या वेल्याच्या ठिकाणी जे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद इत्यादी दिसून येतात, त्याचे अंतरंग हे मुळामध्येच असते. आपण जर विचार केला, याही वेगळे नाना रंग, झाडाच्या पानाचा रंग हिरवागार आपल्याला पाहायला मिळतो. आता विचार करा, हिरवा रंग आपण किती प्रयत्न केला तरी तो हिरवा रंग जाईल का? नाही जाणार. कारण त्याची रचना प्रत्यक्षपणे त्याच्या मुळापासून केली गेलेली आहे. झाडाचं पान बघा, त्याची पुण्याई संपल्यानंतर ते पान पूर्णपणे सुकतं आणि बघा हिरव्याचं पिवळा यामध्ये रूपांतर होतं आणि नंतर ते गळून पडतं. आणि रस्त्यावर पडलेली पानं ती सुकलेली असतात, त्यांचा रंग आपल्याला वेगळा पाहायला मिळत असतो. कारण का, सामर्थ्य कमी झालेलं आहे. सामर्थ्य भरपूर आहे, परंतु त्याची पुण्याही कमी झालेली आहे. नारळाचं जर आपण उदाहरण पाहिलं, नारळाची करणी बघा, देवाची करणी नारळात पाणी, समर्थ म्हणाले. शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, माफी असावी, परंतु देवाची करणी नारळात पाणी. त्या नारळाच्या आतमध्ये असणारं पाणी, वरून बघा पूर्णपणे नारळ आणि त्याच्यावरती असणारं आवरण. वरून जरी नारळ पडला तरी फुटत नाही. बघा नारळ पाणी कधी कधी पडतो सुकलेला, बरोबर की नारळ पाणी असतं बघा. काय रचना केली असेल ना. कच्ची कैरी आणि परिपक्व होईपर्यंत आपण वाट पाहत असतो, केव्हा त्या आंब्याला कलर येतोय. हिरवा आंबा हा कधी परिपक्व होऊन बघा पिवळा धमक होतोय आणि मला खायला मिळेल याची आपण वाट पाहत असतो. मग तो कलर येतो कुठून? त्याच्या आतमध्ये येणारी गोडी बघा. जर आपण कच्चा आंबा काढला, कच्ची कैरी, तर आपल्याला आंबट लागेल.
मग ती आंबट कैरी कापल्यानंतर बघा त्याला मीठ मसाला आपण लावून ती कच्ची कैरी आपण खात असतो. परंतु त्यामध्ये गोडवा येईल का हो? नाही येणार. मग गोडवा केव्हा? आता तोच आंबा आहे, मग तो आता आंबट होता, मग त्याला गोडी केव्हा प्राप्त होईल? त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल, बरोबर की नाही? आणि गोडी येण्यासाठी, त्यामध्ये स्वाद येण्यासाठी प्रत्यक्षपणे वाट पाहिल्यानंतर तो परिपक्व बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. त्याची मूळ फोडून पाहता, काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसो लागे. पण तेच मूळ फोडून पाहिल्यास तेथे काहीच दिसून येत नाही. त्यामुळे त्यात काही नाही असं प्रथम वाटतं, पण पुढे जसजशी वेलाची वाढ होते तसं ते सर्व स्पष्टपणे दिसून येत असतं. आता विचार करा, आपण कोथिंबीर आणतो बघा, विकत आपण कोथिंबीर आणतो की नाही, किंवा शेतातली कोथिंबीर आपण घ्या. ती आपण जेव्हा मातीतून काढत असतो तेव्हा त्याची मुळं बघा प्रत्यक्षपणे मातीतून बाहेर येतात आणि काढल्यानंतर त्या मुळाला माती लागलेली असते. आपण ते मूळ बघा प्रत्यक्षपणे तोडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही दिसतं का हो? काहीच नाही आहे, नुसतं फक्त पाणी दिसतं, म्हणजे बरोबर की नाही? आणि त्याला माती लागलेली असते. पण प्रत्यक्ष विचार जर केला, त्या देट्यापासून कोथिंबीरच्या पानापर्यंत कलर कसा का आला? हिरवागार बघा प्रत्यक्षपणे. त्याला स्वाद कुठून आलेला आहे ते आपल्याला दिसतं का? नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, त्याची मूळ फोडून पाहता. मूळ जरी फोडलं, मूळ जरी तोडून पाहिलं तरी आपल्याला काहीच नाही दिसणार, पुढे वाढता वाढता दिसू लागेल. आपल्याला वृक्ष मोठे मोठे पाहायला मिळतील, रोपं मोठी मोठी झालेली पाहायला मिळतील, परंतु त्याचं मूळ आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि जेव्हा आपण मूळ पाहायला जाऊ तेव्हा ते बघा प्रत्यक्षपणे मातीपासून वेगळं होईल. आणि मातीपासून वेगळं झालं की बघा सामर्थ्य म्हणजे त्याची शिल्लक कमी होईल. कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला, फांपावून पुढे आला भूमंडळी. एखाद्या कड्यावरही कधी कधी वेल निघतो, तो जोमाने खालच्या बाजूकडे वाढू लागतो, तो फोपावून पुढे पुढे विस्तार पावतो आणि जमिनीपर्यंत येऊन पोहोचतो. विचार करा, आपण आपल्या घरामध्ये सुद्धा कुंड्यांमध्ये रोप लावतो, वेल लावतो, परंतु त्याची वाढ आपल्याला पाहायला मिळत नाही जास्त. परंतु रस्त्याच्या कडेला असणारी जी वेलं आहेत बघा, वेल असेल, झाडं असतील, त्याला कोणीही पाणी देत नाही तरी सुद्धा त्याची वाढ बघा प्रत्यक्षपणे इतकी वाढ होते. आपण विचार करतो, अरे मी दररोज कुंड्यांना पाणी घालतोय, संरक्षण करत असतो, परंतु आपल्याला तशी हवी आहेत तशी आपल्याला पाहायला मिळत नाही. मग असं का? तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण, मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे. म्हणून मूळ माया ही त्याप्रमाणेच जाणावी. तिच्यातच पंचमहाभूत आणि त्रिगुण प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपाने असतात. हे अनुभवाने आपण जाणलं पाहिजे. अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य. असा हा वेल पुढे अखंड वाढू लागलेला आहे, कारण तो नाना विकारांनी शोभू लागलाय आणि त्या विकारातून आणखी असंभाव्य विकार उत्पन्न झालेले आहेत. नाना फडगरे फुटली, नाना झुंबाडे वाढली, अनंत अग्रे चालली सृष्टीमध्ये. अनेक फांद्या आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एखादं झाड असेल, त्या झाडाच्या फांद्या बघा, बरोबर की नाही? झाड सरळच्या सरळ होतं का? नाही आहे. झाडाच्या फांद्या इकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्या फांद्यांना फळं फुलं प्रत्यक्षपणे पाहायला मिळतात.
मग ही संरचना बघा, ही सृष्टीची रचना कशा प्रकारे केली गेलेली आहे. ज्याप्रमाणे मुळापासून ते फांद्यांपर्यंत आणि फांद्यांपासून ते फळापर्यंत, पानांपर्यंत असणारं सामर्थ्य, मग त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असणारा जो भगवंत आहे, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत बघा संपूर्णपणे तोच देखभाल करत आहे ना. कित्येक बघा, आपण विचार करायचो, कित्येक फळे ती पडती, सवेची अनेक निघती, ऐसी होती आणि जाती सर्व काळ. कित्येक फळं गळून पडली, त्याचबरोबर आणखी नवीनही लागली, आणि याप्रमाणे कित्येक वेळ आले आणि गेले सुद्धा. आपण बारकाईने जर विचार केला, झाडावरती असणारं फळ किंवा झाडावरती असणारं फूल केव्हा गळून पडेल याचा काही नेम नाही. कारण का, जेवढी त्याची पुण्याई तेवढा तो झाडाला बघा प्रत्यक्षपणे धरून ठेवतो. हा भाग आपल्यासाठी, जेवढी आपली पुण्याई असेल, जेवढी आपली शिल्लक असेल, तेवढं आपण भगवंताच्या चरणी, आणि जसजशी आपली पुण्याई संपेल तसंच आपण बघा परमेश्वराच्या चरणापासून दूर होत चाललेलो. मग कित्येक फळं ती पडती. आपण विचार करायचा, अरे हा कच्चाच आंबा आहे, हा पडलाच कसा, परिपक्व होईपर्यंत हा झाडावर टिकून राहिला कसा नाही. आणि तसंच आपण उदाहरण पाहतो ना, अरे हा तर आपल्या आजूबाजूचा मुलगा होता किंवा मुलगी होती, मग हे झालंच कसं. विचार करा, जशी पुण्याई संपेल ना तसं बघा शेवटचा दिवस पाहायला मिळत असतो. मग कित्येक फळे गळून पडली, त्याचबरोबर आणखी नवीनही लागली. मग आपल्याला प्रत्यक्षपणे त्या फांद्यांना बघा छोटी छोटी फुलं पाहायला मिळाली, छोटी छोटी फळं पाहायला मिळाली, बरोबर की नाही. आणि कित्येक वेळ आले आणि कित्येक वेळ निघून सुद्धा गेले. नवीन नवीन फांद्या आपल्याला पाहायला मिळाल्या, नवीन नवीन पानं सुद्धा आली, आणि काही बघा गळून सुद्धा पडली. एक वेलची वाळले, पुन्हा तेथेची फुटले, ऐसे आले आणि गेले कित्येक. आता जसं ऋतू असते बघा, ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्याप्रमाणे आपल्याला एखादं झाड असेल, त्या झाडावरती असणारं पाणी बघा, पान असेल, पाऊस असेल तेव्हा संपूर्णपणे हिरवगार पाहायला मिळत असतं. उन्हाचा तडाखा वाढला की बघा ते पानांचं पूर्णपणे कलर बदलतं आणि त्या सुकल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं आणि ते गळून पडतं. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक झाडं बघा प्रत्यक्षामध्ये झाडावरती असणारं पानं ही खाली पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे प्रत्यक्षात एक वेलची वाळले, झाड पूर्णपणे उत्तमच असतं, परंतु त्यातली एक फांदी असते ना ती आपल्याला सुकलेली पाहायला मिळते. आपण विचार करायचा, अरे या झाडाला आपण दररोज पाणी घालतो, परंतु ही वेल का सुकली, ही फांदी का सुकली. कारण त्या वेलीची, त्या फांद्याची पुण्याई संपलेली आहे आणि तिला हात लावताच ती बघा तुटून पडलेली असते, म्हणजे हात लावताच ती पडलेली पाहायला मिळते. एखादं आपण झाड असतं बघा, त्या झाडाला आपण दररोज पाणी घालतो ना, त्या झाडावर जेव्हा आपण चढतो ना तेव्हा ते बघा आपल्याला भीती नाही वाटत, परंतु एखादं सुकलेलं झाड असेल त्या झाडावर आपण चढताना का भीती वाटते. कारण केव्हा तो गळून पडेल ना सांगता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे येण्याची रीती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य. जुनी पानं गळून पडतील, नवीन फुटतील आणि त्याचप्रमाणे फुलं फलेही
गळून पडतील, त्याचप्रमाणे नवीनही येतील ना. कारण का, आपण बघा, एखादा रोप आपण बाजारातून नवीन आणलं, त्या रोपाला एक फूल असतं, ते आपण कुंडीमध्ये लावलं की आपल्याला छान वाटतं. परंतु ते फूल आपण काढल्यानंतर 2-3 वर्ष होऊन गेली तरी ते झाडाला फूल येत नाही. आपण काय विचार करणार, हे झाड फुकटचं आणलं. जेव्हा आणलं तेव्हा फूल होतं, परंतु एक काढल्यानंतर एकही त्याला कळी नाही, त्याला एक फूल नाही. समर्थ म्हणाले, पुष्पे फळे तेनेची रीती. का सांगितलं? नक्कीच येईल, परंतु विश्वास असणं गरजेचं आहे. नवनवीन काळी बघा प्रत्यक्षपणे फुटत असते, आणि त्याचप्रमाणे फुलं फळेही अचानक गळून पडतात, नवीन येतात. एखादं झाड असेल, त्या झाडावरती असणारं फळ वारा आला की बघा आपल्याला पाहायला मिळतं, अरे या झाडावरून हा फळ कसं काय पडला. त्याची पुण्याई संपली ना. म्हणून अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा. कधी कधी संपूर्ण वेलच जी असते ती करपून जाते, उन्हाचा तडाखा बसतो. काही वेळेला बघा आपण शेकोटी लावतो आणि कधी कधी त्यामध्ये करपून सुद्धा जाते, राख रांगोळी होते, परंतु परत पुन्हा त्या मुळापासून पुन्हा तो उगवते. आपण विचार करायचो, रे ही वेल पुन्हा आली. याप्रमाणे विचार करून व प्रत्यक्ष अनुभवाने सर्व जाणून घेतलं पाहिजे. आपण एकदा नापास झालो की आपण पूर्ण आत्मविश्वास गमावून बसतो, अरे आता काय पुढच्या वेळेला आपण काय पास होणार नाही. परंतु विचार जर केला तर आपण मी नापास झालो कसा, हा प्रथमतः विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार प्रथम ज्या जोमाने आपण अभ्यास करत होतो त्याचप्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि पुढे यशस्वी होऊन दाखवायचं. मग एखादी वेल ज्यावेळी बघा करपते, ती कधी आत्मविश्वास डळमळीत नाही आहे किंवा आत्मविश्वास घालून बसत नाही आहे. पुन्हा ती जोमाने बघा उत्तम प्रकारे काय होते, बरोबर ना. कारण का, इवलेसे रोप त्याचप्रमाणे असणारी पुण्याई. मूळ खानून काढिले, प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले, तरी मग वाढणीची राहिले सकाळात आई. समर्थ म्हणजे आपल्याला वेळ कमी, बरोबर की नाही. त्या वेळेमध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे बोध लक्षात घेणं गरजेचं. वासनामय मूळ खणून काढलं आणि स्वस्वरूपारूप भवाने जो आपला अनुभव होता निर्मूलन केलं, म्हणजे मूळच नष्ट झालं. मग वेलाची वाढच संपूर्णपणे बंद पडते. एखादं झाड जेव्हा आपण बघा खूप वाढलेलं आहे, आपल्या घराच्या कौलावर गेलेलं आहे, मग आपण त्याच्या फांद्या तोडतो, बरोबर की ना. मुळासकट तोडत नाही, तर अर्धवट आपण तोडतो की नाही. पुन्हा त्याची वाढ होते, त्याला नवीन फांद्या येतात. नवीन फांद्या आल्यानंतर बघा नवीन पानं पाहायला मिळतात, मग त्यांना फळं फुलं पाहायला मिळतात. परंतु मुळापासून ज्यावेळी जमिनीतून पूर्णपणे मूळ काढू त्यावेळी ते पूर्ण नाहीच होईल. म्हणून समर्थ म्हणाले, मुळी बीज शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. सगळ्यांच्या आधी मुळात बीज असते, शेवटी ही बीजच राहते, मध्ये जलरूपाने नाना प्रकारे बघा पानं फुलं फळं या रूपाने बीजच विस्तारलेले आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणून त्या बीजाचाच सर्व स्वाभाविक विस्तार हा आपल्याला पाहायला मिळतो. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. मुळात काय आहे, हे बीजापासून
झालेली पानं, फळं इत्यादींमध्ये त्या बीजांमध्ये दिसत नसूनही प्रगट करीत असतात. आणि काहीही नष्ट न पडता जिथला जो अंश असतो तो व्यवस्थितपणे जात असतो. जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्ययवृत्ती करीतो, परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. याप्रमाणे जीव जातो, जीव येतो, पुन्हा जातो, पुन्हा येतो, याप्रमाणे एरझरा करीतच असतो. परंतु जो आत्मज्ञानी असतो तो मात्र जन्म मृत्यू असणारा असा होत नाही. न घडे ऐसे जरी म्हणावे, तरी काहीतरी लागे जाणावे, अंतरीच परी ठावे सकळांस कैचे. या आत्मज्ञानाच्या बाबतीत असं घडत नाही. असं जरी आपण म्हटलं तरी त्यालाही काहीतरी म्हणजे सतत हे ज्याचं त्याला अंतर्यामी माहीत असतं, पण सर्वांना ते कसं कळणार. तेनेसीचं कार्यभाग करीती, परंतु तयास नेणती, दिसेना ते काय करीती बापुडे लोक. अंतरात्म्याच्या बळावरच सर्व लोक कार्यभाग करीत असतात, तरी ते त्याला जाणत नाही. पण लोक तरी बिचारे तरी काय करणार. विषय भोग तेनेची घडे, तेने बिन काहीच न घडे, स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसे पाहिजे. प्राणी अंतरात्म्यामुळेच विषयभोग घेऊ शकतो आणि त्याच्याशिवाय तर काहीच घडू शकत नाही. म्हणजे आपण जर विचार केला, स्थूळ देहास सोडून सूक्ष्माचा विचार आपण नक्कीच केला गेला पाहिजे. जे आपलेची अंतर, तद्रूपची जगदांतर, शरीरभेदाचे विकार वेगळाले. जो आपल्या अंतरी आहे ना, तोच जगाच्या अंतरी. असं नाही की आपल्या अंतरी वेगळा आहे, माझ्या मित्राच्या अंतरी वेगळा असेल, माझ्या नातेवाईकांच्या अंतरी वेगळा असेल. नाही आहे, प्रत्येकाच्या अंतरी एकच. दोन्हीकडे अंतरात्मा एकच आहे, परंतु शरीर भेदामुळे तो आपल्याला वेगळा पाहायला मिळतो. अंघोळीची अंघोळीच वेदना, एकीची एकीस कळेना, हात पाय अवयव नाना येण्याची नाही. एकाचं बघा प्रत्यक्षपणे बोट, ज्याप्रमाणे दुःख असेल, आता एखादं बोट असेल, त्या बोटाला बघा काही दुखापत झाली असेल तर ती फक्त दुखापत बोटालाच जाणवते ना, दुसऱ्या बोटाला ते कळत नाही आहे. का कळतं नाही आहे. हातपाय बघा प्रत्यक्षपणे आपले अवयव, ज्याप्रमाणे जिथे वेदना होत आहे, जिथे आपल्याला दुखापत झालेली आहे, तिथेच आपल्याला का होत असतं, वेदना होत असतं. संपूर्ण शरीराला होत नाही आहे. म्हणून एकाचं दुःख दुसऱ्याला कसं कळेल त्यासाठी आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. अवयवाचे अवयव नेणे, मातो परांचे काय जाणे, परांतर या कारणे जाणवेना. एका अवयवाचे दुःख दुसऱ्या अवयवालाही कळत नाही, म्हणजे तेथे दुसऱ्या माणसाचं काय जाणवणार. म्हणून लोकांचं अंतःकरणही या प्रकारे जाणता येत नाही. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रभेद दिसती, खुडिली ती तुकेच सुकिती एरती टवटवीत. एकाच पाण्यानं सर्व वनस्पतींचं पोषण होत असतं आणि अंकुर फुटल्यावर वनस्पतीतला भेद कळून येतो. ज्यांचा जेवढा भाग असेल तेवढाच फक्त सुकतो, न फुटलेला टवटवीत राहतो. येण्याची न्याय भेद झाला, कळेना एकचे एकला, जाणपणे आत्मयाला भेद नाही. या न्यायानेच वस्तुता भेद उत्पन्न झाला. एकाचं दुसऱ्याला कळत नाही, दुसऱ्याचं तिसऱ्याला कळत नाही. आत्मविभेद दिसे, देह प्रकृतीकरिता भासे, तरी जाणताची असे बहुतेक. आत्म्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो देहाच्या प्रकृतीतला असतो. देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती, धूर्तते अवघेचे समजती गुप्त रूपे. समर्थ म्हणाले, बहुतेक लोक पाहून आणि ऐकून जाणतात पण शहाणे असतात, त्या अंतरंगाची परीक्षा करून जाणत असतात. परंतु जी धूर्त लोक असतात
ती गुप्त रूपाने म्हणजे उघड बोलून दाखवत नाही. जो बहुतांचं पालन करी तो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके विवरी सकळ काही. जो अनेकांचं पालन करत असतो, अनेकाचं अंतरंग तपासून पाहतो, त्याला धूर्तपणामुळे सगळं काही ठाऊक असतं. आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती, प्राणी मात्र ही येणे रीती वर्तत आहे. लोक दुसऱ्याचं मनोगत आधी जाणून घेतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. सर्व प्राणी मात्र या पद्धतीने वागत असतात. स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण, आपले ठेवणे आपण दुखत आहे. समर्थ म्हणाले, स्मरणानंतर विस्मरण होतच असते. याची रोकडी प्रचिती सर्वांनाच येते. त्यामुळे आपली वस्तू आपल्यालाच आठवत नाही ना. आपलेच आपण स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या. आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही आहे. आपण काय बोललो तेही आठवत नाही. त्यामुळे काय होतं, घरामध्ये वाद विवाद भांडण होत असतं. ऐसे हे चंचल चक्र, काही नीट नाही वक्र, झाला रंक अथवा शक्र, तरी स्मरणे. असे हे स्मरण विस्मरणाचं चक्र आपल्या या देहामध्ये चालू असतं. त्यात काही सरळ असतं, त्यात काही वाकडं असतं. म्हणून समर्थ म्हणाले, कुणालाही स्मरण विस्मरण बघा प्रत्यक्षपणे पाहणं आवश्यक आहे. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. स्मरण म्हणजे देव, तर दानव हे विस्मरण स्वरूप आहे. आता मानवात हे दोन्ही प्रकार असतात, कधी स्मरण तर कधी विस्मरण. असा प्रकार त्यांच्या जीवनात दिसून येत असतो. म्हणून चेवी आणि दानवी, संपत्ती द्विधा जाणवी, प्रचित मानसी आणावी विवेकसहित. म्हणूनच मानवी संपत्ती दोन प्रकारची असते, दैवी प्रकृतीची आणि दानवी स्वरूपाची. विवेकाने आपल्या मनात याची प्रचिती पाहावी. विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रेची पाहावा दर्पणीचा. विवेकाने सारासार विवेक जाणावा आणि अंतरात्म्याने आत्मा ओळखावा. आपल्या डोळ्यांनीच आरशातील डोळा पाहावा. स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्म सूक्ष्म समजवावे, खुणेसी खुणेसी बाणावे अंतर्यामी. स्थूलाने स्थूल खाजवावे आणि सूक्ष्माने सूक्ष्म जाणून घ्यावे, म्हणजे खुणेनेच अंतर्यामी खून बांधून घेतली पाहिजे. विचारे जाणावं विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर. म्हणून या समर्थ म्हणाले, विचाराने दुसऱ्यांच्या मनातील आपण विचार जाणला पाहिजे. आपल्या अंतरंगावरून लोकांचं अंतरंग जाणलं म्हणजे दुसऱ्यांच्या अंतरंगाशी समरस होऊन ते जाणून घेतलं पाहिजे. स्मरणा माझी विस्मरण, हेची भेदाची लक्षणं, एकदेशी परिपूर्ण होत नाही. अंतरात्मा सर्वत्र आहे. या स्मरणाचं विस्मरण होऊन तू इत्यादी जर भेद निर्माण करीत असशील तर हा भेद एक वेळी बघा परिपूर्ण होणार नाही. कारण अंतरात्मा सर्वत्र ठिकाणी. पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. समर्थ म्हणाले, पुढचं शिकतोय पण मागचं विसरतोय, पुढचा पाठ मागचं सपाट, अशी अवस्था होते. मग पुढचा उजेड आणि मागचा अंधार का? आपण जे पाठ केलेलं आहे, स्मरण केलेलं आहे, त्याचं विस्मरण का? म्हणून समर्थ म्हणाले, तुर्या जाणावी स्मरण, सुषिप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाणं वर्तती आता. तुर्यावस्था म्हणजे स्मरण असं जाणावं, तर सुषिप्ती म्हणजे विस्मरण. या दोन्ही अवस्था मनुष्य देहामध्ये आढळतात. म्हणून तुर्या जाणावी स्मरण, सुषिप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाणं वर्तती आता. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.